पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आज एनडीएच्या घटक पक्षांची बैठक. सर्व भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित. फडणवीस शिंदेंसह अजित पवार सुद्धा सहभागी होणार. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदींची मन की बात. सकाळी 11 वाजता 122वा भाग प्रसारित होणार. महिलांमध्ये योद्ध्याची भावना आणि उत्साह नव्हता म्हणून 26 जणांचा मृत्यू. पहलगाम हल्ल्याबाबत भाजपचे खासदार रामचंद्र जांगडा यांचं वादग्रस्त विधान. नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ कतारमध्ये दाखल, तर द्रमुकच्या खासदार कनिमोळींचं शिष्टमंडळ मॉस्कोमध्ये पोहोचलं. भारतीय राजदूतांकडून शिष्टमंडळाचं स्वागत. भारताच्या शिष्टमंडळाकडून पाकिस्तानच्या कारनाम्यांचा पर्दाफाश. पाकिस्तानने पोसलेल्या आणि आयएसआयच्या दहशतवाद्यांमध्ये फरक नाही. पुन्हा हल्ल्याचं धाडस केल्यास परिणाम भोगावे लागतील. ओवैसींनी पाकिस्तानला फटकारलं. पाकिस्तानचा निर्लज्जपणा पुन्हा एकदा समोर. भारतानं धूळ चारल्यानंतरही सरकारकडून आनंदोत्सव साजरा. फील्ड मार्शल मुनीर यांची डिनर डिप्लोमसी. शहबाज शरीफ आणि राष्ट्रपती झरदारींची उपस्थिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. सकाळी 9:30 वाजता उपराजधानी नागपूरमध्ये दाखल होणार, तर उद्या नागपूरसह नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित. मंत्रिमंडळाची घोषणा होत असताना वाट बघत बसलो, मात्र संधी मिळाली नाही. भुजबळ यांनी व्यक्त केली खंत. त्यावेळी अजित पवारांशी अबोला धरल्याचंही केलं स्पष्ट. मंत्रिमंडळामधल्या समावेशानंतर एबीपी माझाला खास मुलाखत. वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार. छगन भुजबळ यांचं मोठं विधान. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी. शरद पवारांच्या पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करून भाजपसोबत जायची तयारी होती. भुजबळांचा गौप्यस्फोट. तुम्ही सरकारमध्ये जा असं पवार म्हणाल्याचा खुलासा. अगवणे कुटुंबियांना हुंड्यात मिळालेलं आणखी साहित्य जप्त. एन्डेव्हर कार, चांदीच्या भांड्यांचाही समावेश. सुशील आणि शशांकचं पिस्तूल सुद्धा पोलिसांच्या ताब्यात. कारागृहामधल्या खरेदीमध्ये पोलीस अधिकारी सुपेकर यांच्याकडून 500 कोटींचा घोटाळा. ऑडिओ क्लिप ऐकवत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा गंभीर आरोप. सुपेकर हे राजेंद्र हगवणेंचे मेहुणे. देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढण्याची शक्यता. ठाण्यामध्ये 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू, तर बंगळुरूमध्ये 84 वर्षीय वृद्धही दगावला. केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरलं. तिन्ही भागामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा.